नमस्कार मित्र कलम 19 या YouTube चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा जो विषय आहे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण. आपल्या आजूबाजूकडे गेल्या काही महिन्यामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र हननाचे आणि पराक्रम हननाचे सुद्धा प्रयत्न आपण पाहिलेले आहे, अनुभवलेले आहे. या सगळ्यांच्या पाठीमागे जे काही राजकारण चालतं, हा धार्मिक राजकारण किंवा आपलं पक्षीय राजकारण हे त्याच्यामागे कारण असू शकते. परंतु आपण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या धार्मिक धोरणाचा आढावा घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे धर्माने हिंदू होते. त्यांच्यामध्ये हिंदू धर्माबद्दल श्रद्धा होती, नितांत आदर होता. हे अगदी इतिहास प्रसिद्ध आहे. याचे पुरावे इतिहासामध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या संपूर्ण प्रशासनाच्या काळामध्ये अनेक धर्मदाय वर्षासने दिलेली आहे, देणग्या दिलेल्या आहे. मग त्या मंदिरांना असेल, मठांना असेल, तर मुस्लिमांच्या मशिदींना असेल, दर्ग्यांना असेल, अनेक वर्षासनं दिवाबत्तीच्या सोयीसाठी सरकारमधून इनामं सुद्धा त्यांनी दिलेली आहे. गावं इनामं दिलेली आहे, गावाचं उत्पन्न इनाम दिलेलं आहे. हे सर्व करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माच्या आधारावर कोणताही भेद केलेला त्याच्यामध्ये दिसत नाही. म्हणजे धर्मदाय कार्यामध्ये त्यांनी कोणताही भेद केलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये दानाध्यक्ष नावाचं एक पद होतं. धर्मासाठी एक स्पेशल खातं त्यांनी निर्माण केलेलं होतं. हेही सर्वश्रुत आहे, इतिहास प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धार्मिक धोरणाचा आढावा घेत असताना आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापनेचा उद्योग सुरू केला, म्हणजे 1643 मध्ये 1642 मध्ये ते आणि जिजाऊ माँसाहेब या बंगलोरवरून म्हणजे शहाजी राजांकडून पुण्यामध्ये दाखल झाल्या. पुण्याची जहागिरी त्यांना मिळालेली होती आणि पुण्याच्या जहागिरीचा कारभार पाहत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा उद्योग सुरू केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी प्रारंभीच्या हालचालीच्या संदर्भामध्ये काही नोंदी शेतकऱ्यांचा राजा शिवाजी ह्या जोशी, बसर्गेकर आणि गोटे यांनी लिहिलेल्या अत्यंत उत्तम पुस्तकामध्ये काही नोंदी आपल्याला आढळतील. त्या नोंदीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी 1946-47 मध्ये त्यांच्या जहागिरीमध्ये जो बांबुर्डे आणि इंदापूर यासारखे त्यावेळचे परगणे येत होते, तर त्यात आपण त्याला तालुका म्हणू शकतो, तालुका महल वगैरे. तर त्याच्यामध्ये काही भांबुर्ड्याची मस्जिद असेल किंवा इंदापूरची मस्जिद असेल, तर त्या इंदापूरच्या आणि भांबुर्ड्याच्या मस्जिदीची जी काही रीतीभातीप्रमाणे, परंपरेप्रमाणे जी काही त्यांची इनामे होती, ती शिवाजी महाराजांनी कायम ठेवली. आपल्याला माहित आहे की त्यावेळेच्या ज्या जहागिऱ्या होत्या सरदारांच्या, त्या अस्थिर होत्या. कधी या शाहीकडून त्या शाहीकडे त्या जात होत्या आणि या सरदाराकडून त्या सरदाराकडे त्या जहागिरीची मालकी जात होती. हे आपल्याला आपण पाहिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस पुण्यामध्ये दाखल झाले, त्यावेळेस आदिलशाहीने त्यांना तिथली जहागिरी बहाल केली. जो आदिलशाह आणि मोगल यांच्यामध्ये जो करार झाला होता, त्याच्यानुसार ती जाहीर करण्यात आली. त्याच्यामध्ये मशिदींना इनामी दिल्या. इंदापूर असेल, भांबुर्ड्याची मस्जिद असेल, त्यांना जी परंपरेने चालत आलेली त्यांची इनामं होते ती कायम केली, पुढे सुरू ठेवली. दुसरी गोष्ट अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी 1650 नंतर आपल्याला मोठ्या प्रमाणात हिंदू धर्मातील जे सत्पुरुष मंडळी होती, त्यावेळची प्रसिद्ध संत महंत मंडळी होती, त्याच्यानंतर धर्मदाय संस्था होता, या सर्व संस्थांना जिथे जिथे शिवाजी महाराजांना शक्य झालं त्यांनी तिथे भेटी दिल्या. आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराज अत्यंत श्रद्धाळू व्यक्तिमत्व. त्यांनी चाकणचे जे देव होते, म्हणजे देवघराणं होतं, त्यांना सुद्धा मान सन्मान दिला, त्यांना वर्षासनं दिली. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी सिद्धेश्वर भट ब्रह्मे यांना सुद्धा वर्षासन दिलं. त्याच्यानंतर महाबळेश्वरचं जे ज्योतिर्लिंग आहे किंवा तिथले जे श्रीधर भट आहे, त्यांना सुद्धा वर्षासन दिलं. त्याचप्रमाणे शिवाजी महाराज ज्या ज्या क्षेत्रामध्ये मोहिमेच्या दरम्यान किंवा राजकारणाच्या कारणाने जिथे जिथे गेले, तिथल्या तिथल्या क्षेत्रामध्ये जी काही प्रसिद्ध मंदिरं होती, मठ होती, त्यांना सुद्धा त्यांनी वर्षासनं इनामं दिलेली आहे. ब्राह्मण सत्पुरुष जे जे होते त्यांना अग्रहार म्हणून गाव इनाम देण्याची, म्हणजे गाव इनाम देणे, ब्राह्मणांना जेव्हा गाव इनाम दिलं जात होतं त्याला अग्रहार म्हटलं जात होतं. असे अग्रहार सुद्धा शिवाजी महाराजांनी दिले. त्याचं कारण असं की छत्रपती शिवाजी महाराजांना
सत्पुरुषांबद्दल अत्यंत श्रद्धा त्यांच्या मनामध्ये होती, मान सन्मानाची भावना शिवाजी महाराजांमध्ये होती. ज्याप्रमाणे त्यांनी हिंदू मठ मंदिरांना दान दिलं, गावं इनामं दिली, वर्षासनं दिली, दिवाबत्तीच्या सोयीसाठी सरकारमधून खर्च दिला, त्याचप्रमाणे त्यांनी पिरांच्या दर्ग्यांना सुद्धा वर्षासनं दिलेली आपल्याला आढळतात. मस्जिदीचं संरक्षण सुद्धा त्यांनी केलेलं आढळतं. त्याचा एक उल्लेख असा आहे की इंदापूरच्या मस्जिदीला, त्या इंदापूरच्या जो पूर्वीचा चांदखान नावाचा जो हवालदार होता, तो तिथल्या मस्जिदीच्या व्यवहारामध्ये हस्तक्षेप करत होता आणि त्याचा जो त्रास तिथल्या मस्जिदच्या व्यवस्थापकांना होत होता, त्यांनी शिवाजी महाराजांकडे त्या संदर्भामध्ये अपील केलेली दिसते आणि शिवाजी महाराजांनी चांदखानला ताकीद दिली की याच्यानंतर जर तुम्ही मशिदीच्या व्यवस्थापनामध्ये ढवळाढवळ केली तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. म्हणजे शिवाजी महाराजांनी मस्जिदींनाही आपल्या स्वराज्यातल्या, आपल्या प्रदेशातल्या मस्जिद या धार्मिक स्थळांनाही तेवढंच प्रोटेक्शन दिलं जेवढं मंदिरांना, मठांना, यात्रांना दिलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की छत्रपती शिवाजी महाराजांनी, आपण ऐकत असतो शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना आपलं राजपाट दिलं वगैरे वगैरे वगैरे, हे जे आपण बकवास ऐकत असतो, त्याच्या संदर्भामध्ये 2 उदाहरणं मी या ठिकाणी देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1653 मध्ये, फरवरी 1653 मध्ये महाबळेश्वरच्या श्रीधर भटांना एक पत्र लिहिलेलं आहे. ते म्हणतात की त्या पत्रामध्ये ते म्हणतात, स्वामी माझे गुरु, आणि स्वामी माझे गुरु त्या श्रद्धेपायी शिवाजी महाराजांनी या महाबळेश्वरच्या श्रीधर भटांना 100 होन वर्षासन मंजूर केलेला आहे. दुसरं असंच एक पत्र अगदी त्याच वर्षीच्या म्हणजे 1653च्या 17 जुलैचं एक पत्र सिद्धेश्वर भट ब्रह्मेंना दिलेलं आहे चाकणच्या. त्यामध्ये ते म्हणतात की स्वामींनी केलेल्या अनुष्ठानामुळे आणि त्यांच्या सदिच्छामुळे मी राज्य स्थापनेच्या उद्योगामध्ये प्रारंभिक यश मिळवू शकलो, म्हणून त्या सन्मानासाठी मी शास्त्री बुवांना म्हणजे सिद्धेश्वर शास्त्रींना 100 होणांचं वर्षासन मंजूर करीत आहे. मला अतिशय आनंद होत आहे, असं शिवाजी महाराज म्हणतात. याचा अर्थ असा की जी लोक म्हणतात की शिवाजी महाराजांनी रामदासांना गुरु म्हटलं किंवा शिवाजी महाराजांचा संपूर्ण राजकारभार रामदासांच्या म्हणण्यानुसार चालत होता, शिवाजी महाराजांनी राजपाटच पूर्ण राज्यच रामदासांच्या पदरामध्ये टाकलं, यासारख्या कंड्या पिकवणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या मनामध्ये सत्पुरुषांबद्दल आदर होता. याचा अर्थ शिवाजी राजे हे भोळसट नव्हते, शिवाजी राजे हे काही देवदेव करणारे दैववादी नव्हते, हे त्यांच्या संपूर्ण आयुष्यावरून आपल्याला दिसून येतं. कारण की शिवाजी महाराजांनी महाबळेश्वरच्या श्रीधर भटांना पत्रात म्हटलं की तुम्ही माझे गुरु, म्हणून काही श्रीधर भटांना शिवाजी महाराजांनी अख्खं राज्य देऊन दिलेलं नाही किंवा श्रीधर भटांनी शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाही. त्याच्यामुळं एखाद्याला गुरु म्हणणे ही एखाद्या व्यक्तीची धार्मिक श्रद्धा वेळप्रसंगी असू शकते, म्हणून तो एकदमच त्याच्या पायी लीन झाला असा त्याचा अर्थ होत नाही. शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे पुरुषोत्तमदास बुर्डी असेल 420 होणाचं वर्षासन दिलेलं होतं. शिवाजी महाराज जेव्हा 7 एप्रिल 1677 मध्ये ज्यावेळेस ते तिकडे कर्नाटकच्या मोहिमेवर होते, तेव्हा त्यांनी श्रीशैल मल्लिकार्जुन हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक होतं, इथं शिवाजी महाराजांनी भेट दिली. तिचा एक किस्सा असा प्रसिद्ध आहे की शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी दर्शन घेत असताना विरक्तीचा भाव मनामध्ये आला आणि दुसऱ्या क्षणी ते सावरले, कारण ते शिवाजी महाराज आहे. दुसऱ्या क्षणी ते सावरले आणि त्याच्यानंतर ते बालाजीला गेले, बालाजीचं दर्शन घेतलं. शिवाजी महाराज यावरून काय 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 आपल्या नजरेस येतं की शिवाजी महाराज फार श्रद्धावान पुरुष होते. हिंदू धर्माबद्दल प्रचंड अभिमान त्यांना होता, स्वाभिमान त्यांना होता, परंतु ते धर्म आंधळे नव्हते, ते कट्टर नव्हते. म्हणजे माझा धर्म श्रेष्ठ आहे, इतरांचा धर्म कनिष्ठ आहे असं त्यांनी कधीही मानलेलं नाही. याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला जिजिया कर औरंगजेबाने लादल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर औरंगजेबाला जे पत्र लिहिलेलं आहे 3 एप्रिल 1679 ला, ते पत्र वाचण्याजोगं आहे. त्याच्यामध्ये ते मी पुढच्या एका व्हिडिओमध्ये सविस्तर त्याच्यावर चर्चा करणार आहे, कारण ते फारच महत्वाचं आणि खास पत्र आहे. परंतु त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज काय म्हणतात, शिवाजी महाराज औरंगजेबाला समजून सांगतात की इस्लाम म्हणजे नेमका काय आणि कुराणमध्ये काय काय म्हटलेलं आहे, हे शिवाजी महाराज समजून सांगतात. शिवाजी महाराज म्हणतात की कुराणामध्ये अल्लाचा उल्लेख रब उल आलमीन असा आलेला आहे, म्हणजे अल्लाह हा जगाचा स्वामी असं कुराण म्हणतं. तो केवळ मुसलमानांचा स्वामी म्हणून अल्लाचा उल्लेख रब उल मुसलमीन असा आलेला नाही. अशा पद्धतीचं कुराणाचं तत्वज्ञान खुद्द शिवाजी महाराज औरंगजेबाला सांगतात. त्याच्यामध्ये सुद्धा एक दुसरी गोष्ट अशी आहे की औरंगजेबाने जिजिया कर जो लावलेला आहे
हा जिजिया कर केवळ औरंगजेबाच्या प्रदेशामधल्या हिंदू लोकांवरच लावलेला होता. स्वराज्यातल्या महाराजांच्या राज्यातील लोकांवर तो लागलेला नव्हता. तरीही शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला त्या जिजिया कर लावण्याच्या विरोधामध्ये खडसावलेला आहे. याचा अर्थ दुसरा असा आहे की शिवाजी महाराजांची जी रयत संकल्पना आहे ती केवळ त्यांच्या राज्यातील रयतेपुरते मर्यादित नाही, तर रयत म्हणजे अलम जनता एवढी व्यापक छत्रपती शिवाजी महाराजांची रयत ही संकल्पना आहे. त्याचंच कारण असं आहे की शिवाजी महाराज जेव्हा दक्षिणेच्या मोहिमेवर जातात तेव्हा 50,000ची फौज 50,000ची एकूण फौज असल्यामध्ये 25,000ची फौज शिवाजी महाराजांनी आधीच हैदराबादकडे पाठवलेली आहे आणि त्यांना अशा आज्ञा दिलेल्या आहे की कोणत्याही पद्धतीने रयतेला तोशीस होऊ नये. आता कुतुबशहाच्या भेटीला जात असताना कुतुबशहाच्या प्रांतातली जी प्रजा होती, मग ती हिंदू असेल, मुस्लिम असेल, इतर धर्माची असेल, कोणत्याही धर्माच्या प्रजेला रयतेला तोशीस देऊ नये असा सक्त नियम शिवाजी महाराजांनी आदेश दिलेले होते. या आदेशाचं पालन जो करणार नाही त्याची गर्दन मारली जाईल असे लेखी आदेश त्यावेळेस शिवाजी महाराजांनी केले होते. शिवाजी महाराज जर कट्टर धार्मिक असते, कट्टर हिंदू असते, आजचे लोक म्हणतात त्याप्रमाणे, तर त्यांनी मुसलमानांच्या कत्तली हैदराबादमध्ये भागानगरमध्ये जाताना केलेल्या असत्या. महाराजांनी तसं केलं नाही. महाराजांचं मन विशाल हृदयाचं होतं आणि म्हणूनच या विशाल हृदयी शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस सुरतेची स्वारी केली त्यावेळेस सुरतेच्या स्वारीच्या वेळेस शिवाजी महाराज सुरतेमध्ये दाखल झाल्यानंतर तिथल्या चर्चचा जो प्रमुख धर्मगुरू होता फादर अँब्रोस हा शिवाजी महाराजांना भेटायला येतो. शिवाजी महाराजांना विनंती करतो की राजे आपण इथे आलात, परंतु आमचे जे निरपराध ख्रिश्चन नागरिक आहेत आणि आमची जी धर्मस्थळे आहेत त्यांना मात्र त्यांना मात्र आपण अभय द्यावं. शिवाजी महाराजांनी संपूर्ण मोहिमेदरम्यान ख्रिश्चन लोक, त्यांची धार्मिक स्थळं यांना अभय दिलेला आहे. मराठी फौजेने त्यांना तसूभरही तोशीस दिलेली नाही. याचाच फायदा घेऊन वखारवाले जे डच, इंग्रज, फ्रेंच होते त्यांनी आपल्या वखारीचा माल मराठी फौजांपासून वाचावा म्हणून चर्चमध्ये आणि मंदिरांमध्ये लपवला. त्यांनी गुजरातमध्ये कोणतीही मस्जिद पाडली नाही, कोणतेही देऊळ पाडले नाही, मठ पाडलेला नाही, चर्च पाडलेला नाही. ते सर्व धर्माचा आदर करणारे होते. निरपराध लोकांवर कधीही त्यांनी तलवार चालवलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसरा महत्वाचा भाग रामदासांपुरता जर विचार केला तर शिवाजी महाराजांनी रामदासांच्या चाफळ मठामध्ये जो रामजन्म उत्सव व्हायचा त्याच्यासाठी सुद्धा वर्षासन दिलेला आहे. 60 खंडी गहू आणि 61 खंडी नागली महाराजांनी आपल्या खजिन्यातून, धान्य खजिन्यातून दिलेली आहे. दुसरी अशी नोंद आहे की 1675 मध्ये शिवाजी महाराजांनी तिथल्या चाफळच्या रामजन्म उत्सवाला 11 होण दिलेले आहेत. 11 होण दिलेले आहे. दरवर्षी ते 11 होण द्यायचे चाफळच्या. शिवाजी महाराजांनी रामदासांना पुढे परडीचा जो किल्ला होता तिथे सुद्धा शिवाजी महाराजांनी त्यांना जागा दिली. 1677 मधलं ते एक पत्र आहे की रामदास आणि त्यांचे अनुयायी येतील तर त्यांचा मान सन्मान राखला जावा. हे शिवाजी महाराजांनी याच्यासाठी म्हटलं की रामदास असतील किंवा इतर कोणीही सत्पुरुष त्यावेळचे असतील समाजामध्ये मान्यता पावले मान सन्मान असणारे, त्या सगळ्यांचा सन्मान महाराजांनी केला. ज्या ठिकाणी त्यांनी पाडगावच्या मौनी बाबांना वर्षासन दिली, जमीन दिली, त्याच पद्धतीनं त्यांनी केडशीच्या बाबा याकूत यांच्या दर्ग्याला सुद्धा, यांच्या स्थानाला सुद्धा वर्षासन आणि दिवाबत्तीच्या सोयीसाठी आपल्या खजिन्यातून इनाम दिलेले आहे, वर्षासन लावून दिलेले आहे. शिवाजी महाराजांनी कधीही धर्मभेद केलेला नाही. त्याचं कारण असं, त्यांच्या संपूर्ण वंशामध्ये ती परंपरा चालत आलेली आहे. शिवाजी महाराजांचे आजोबा यांनी त्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती म्हणून त्यांची जी पत्नी उमाबाई आहे, उमाबाईंनी शहा शरीफ दर्गा जो आहे त्या शहा शरीफ दर्ग्याला ते पारंपरिक पद्धतीप्रमाणे त्यावेळेच्या नवस बोललेले आहेत की मला पुत्रप्राप्ती झाली तर मी माझ्या पुत्रांची नावं या शहा शरीफ दर्ग्याच्या नावानुसार ठेवेन आणि त्यानुसारच ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव शहाजी आणि काकांचं नाव शरीफजी ठेवण्यात आलेलं आहे. याची इतिहासात नोंद आहे. त्याला
ऐतिहासिक पुरावे आहेत. त्याच्यानंतर ज्याप्रमाणे मालोजी राजांनी शाह शरीफ दर्ग्याचे ते भक्त होते, त्याचप्रमाणे ते शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे भक्त होते. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, त्यांनी यात्रेला येणाऱ्या लोकांसाठी मालोजी राजांनी तळं बांधलेलं होतं, पाण्याची व्यवस्था करून दिली होती. त्याच्यानंतर त्यांचे पुत्र म्हणजे शहाजी राजे, या अशी एक नोंद अशी आहे की शहाजी राजांच्या सरकारी खजिन्यामधून 12 ज्योतिर्लिंगामध्ये जी वार्षिक पूजा व्हायची महत्वाची, त्याचा खर्च शहाजी राजांच्या खजिन्यामधून होत होता, अशी सुद्धा नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये ज्याप्रमाणे हिंदू सरदार होते, तसेच मुस्लिम सेनानी सुद्धा होते. एवढंच नव्हे तर त्यावेळेस चातुर्वर्ण्यामध्ये ज्यांना शूद्र मानण्यात आलेलं होतं, समाजाने ज्यांना वाळीत टाकलेलं होतं, ज्यांना खालच्या जातीचं म्हटलेलं होतं, किंबहुना काही जमातींना गुन्हेगार जमाती म्हणून ठरवलं गेलेलं होतं, असं बेरड, पटवारी, मातंग, महार, त्याच्यानंतर गाभित, कोळी, भंडारी, ही सगळी कथित वर्णव्यवस्थेमध्ये खालच्या जातीची असलेली माणसं, ज्यांना सामाजिक प्रतिष्ठा नव्हती, अशा सगळ्या जाती धर्माची वेगवेगळ्या पंथातून आलेली माणसं एकत्र केलेली आहे आणि त्यांना त्यांच्या कर्तृत्वानुसार नियुक्त्या दिलेल्या आहे. आरमारामध्ये दुसरी गोष्ट अशी, शिवाजी महाराज जर कट्टर हिंदू असते, म्हणजे आंधळे हिंदू असते, म्हणजे माझाच धर्म श्रेष्ठ म्हणणारे असते, तर त्यांनी आपल्या प्रशासनात मुस्लिमांना जागा दिल्या नव्हत्या. कितीतरी मुस्लिम होते, सिद्दी हिलाल असेल, सिद्दी वावा असेल, एवढंच नव्हे तर ज्या जंजिराच्या सिद्धीशी शिवाजी महाराज मराठ्यांचं आणि जंजिराच्या सिद्धीचं वैर एवढं भयानक होतं की मधातून आग सुद्धा जात नव्हती, एवढं ऐतिहासिक वैर त्यांच्यामध्ये होतं. तर सिद्दी कासिमशी जेव्हा सिद्दी कासिम म्हणजे सिद्ध्यांचा जो ऍडमिरल त्यावेळेस होता, त्याचं नाव सिद्दी कासिम, त्याच्याशी जेव्हा भांडण झालं पदावरून, कोणाचं, सिद्दी संबूडचं, तर हा सिद्दी संबूड ज्याने शिवाजी महाराजांच्या फौजेच्या विरोधात अनेक आरमारी लढाई लढलेला होता, तो जखमी झालेला होता. हा सिद्दी संबूड तिथून नोकरी सोडून स्वराज्याच्या सेवेमध्ये दाखल झाला. त्याने अनेक लढायांमध्ये स्वराज्याकडून तो लढला. शिवाजी महाराजांचा आरमाराचा प्रमुख आपल्याला माहित आहे, दौलत खान आहे. शिवाजी महाराजांनी कोणत्याही पद्धतीचं धार्मिक आकांडतांडव केलेलं नाही, अवडंबर माजवलेलं नाही. शिवाजी महाराजांनी कोणाचंही परधर्मीयांचं धर्मांतरण घडून आणलेलं नाही. शिवाजी महाराजांनी जर मनात आणलं असतं तर युद्ध कैदी जे वेगवेगळ्या मोहिमांच्या वेळेस शिवाजी महाराजांच्या सैन्याने युद्ध कैदी म्हणून कैद केलेल्या लोकांचं धर्मांतरण ते कधीही करू शकले असते, जर ते कट्टर असते तर. पण ते कट्टर नव्हते, ते मानवतावादी होते. आणि मानवतावादी होते म्हणूनच जेव्हा दाऊद खान कुरेशी आणि त्याचं सैन्य 1672 मध्ये शिवाजी महाराजांनी जेव्हा वणी दिंडोरीची लढाई जेव्हा झाली, दाऊद खान कुरेशी हा मोगलांचा सेनापती होता. दाऊद खान कुरेशींच्या मोहक सिंग आणि अखलास खान हे दोन सेनानी जेव्हा जखमी झाले शिवाजी महाराजांच्या फौजेशी लढताना, तेव्हा शिवाजी महाराजांनी या दोन्ही सेनानींची म्हणजे मोहक सिंग आणि अखलास खान ह्या जखमी सरदारांची मलमपट्टी केलेली आहे शिवाजी महाराजांनी, आणि त्यांना बरं वाटल्यानंतर त्यांना परत पाठवलेला. ही त्यांची माणुसकी आहे, लक्षात घ्या. त्यांनी कधी असा विचार केला नाही का हे तर मुसलमान आहे, हे तर आपले शत्रू होते, मग यायले कायले जिवंत ठेवता, कापून टाका, असा विचार त्यांनी केलेला नाही. स्वराज्याच्या विरोधात उभा राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, स्वराज्याचा शत्रू असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला जाती धर्म न पाहता शिवाजी महाराजांनी कापून काढलेला आहे. मग तिथं खानही वाचलेला नाही अफजल खान, आणि तिथं कृष्णाजी भास्कर कुलकर्णीही वाचलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रशासनाच्या बाबतीत, स्वराज्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड स्वीकारलेली नाही. धर्म आणि राज्य याची फारकत स्पष्ट शिवाजी महाराजांनी केलेली आहे. त्यांनी हिंदू धर्माचा आहे म्हणून रांजेगावच्या पाटलाला सुद्धा माफ केलेलं नाही, तर सखोजी गायकवाड याने मल्लाबाई देसाईवर अत्याचार केला म्हणून स्वतःचा नातेवाईक आहे, आपल्या धर्माचा आहे, आपल्या जातीचा आहे म्हणून सखोजी गायकवाडाला पाठीशी घातलेलं नाही, त्याचे डोळेच काढलेले आहे. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर आणि तथाकथित जे काही त्यांनी प्रायश्चित्त घेतलं असं म्हणतात, म्हणजे प्रायश्चित्त तर त्यांनी लोकांसाठी तो सगळं तेच राज्याभिषेक केलाच त्यांनी. प्रायश्चित्त की ब्राह्मण हत्या माझ्याकडून जर झालं असेल, ब्राह्मणांच्या विरोधात पातक झालं असेल, तर त्यांनी प्रायश्चित्त म्हणून काही विधी केलेली असतील, परंतु धर्म आणि राज्य याच्या फारकतीचा डोळसपणा त्यांनी कधीही सोडलेला नाही. राज्याभिषेक झाल्यानंतर जिवाजी विनायक या प्रभानवलीच्या सुभेदाराला पत्र लिहिताना शिवाजी महाराज म्हणतात की तुमच्यासारख्या ज्याने हलगर्जीपणा केला, तुमच्यासारख्या
चाकरास ठिकाठीक करण्यास आम्हाला पूर्णतः माहिती आहे. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करतो, हे शब्द त्यांच्या हे लक्षात घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी धर्माचं अवडंबर ज्याप्रमाणे माजवलं नाही, कट्टरपणा कुठे केलेला नाही, त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी धर्मामध्ये असणारी अंधश्रद्धा मानलेली नाही. त्यांनी कुठेही पंचांग पाहिलेलं नाही. त्यांनी कुठेही मोठ्या प्रमाणात धर्माचं अवडंबर किंवा कर्मकांड केलेली दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमेच्या वेळेस पौर्णिमेच्या रात्री केली पाहिजे, असं करू नका, तसं करू नका, हे अशुभ आहे, हे शुभ आहे, याच्यावर विश्वास ठेवलेला नाही. शिवाजी महाराजांच्या अनेक विजयी मोहिमा या अमावस्येच्या काड्याकुट्ट रात्री झालेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची पन्हाळ्याची मोहीम ही भर पावसाच्या आणि वादळी रात्रीत झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य जेव्हा सुरतेला पोहोचलं, तेव्हा त्यांनी अंधाऱ्या रात्रीमध्येच प्रवास केलेला आहे, अमावस्येच्या रात्रीमध्ये. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी कधीही अंधश्रद्धा बाळगलेली नाही. ते श्रद्धाळू होते, अंधश्रद्धाळू नाही. ते धार्मिक होते, धर्मांध नाही. दुसरी गोष्ट, शिवाजी महाराज हे विज्ञानवादी होते. जरी ते धार्मिक श्रद्धा मानणारे होते तरी विज्ञानवादी होते. शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधेंना पत्र लिहिलेलं आहे. जेव्हा कान्होजी जेधे आजारी पडलेले आहे, कान्होजी जेधेंना आपल्या आजारपणाविषयी, त्यांच्या आजारपणाविषयी सल्ला देताना शिवाजी महाराज त्यांना मांत्रिकाकडे जा, तांत्रिकाकडे जा, पंचांग पहा, भूताटकी पहा, करणी पहा, मंदिरात जा, व्रत करा, नवस करा, अभिषेक करा, असं काही त्यांनी म्हटले नाही. शिवाजी महाराज कान्होजी जेधेंना म्हणतात, आपण आपल्या उतार वयात स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. आपली स्वराज्याला गरज असल्यामुळे आपण वेळेवर औषधोपचार घ्यावा. औषधोपचार म्हटलेला आहे. त्यांनी काही तांत्रिक वगैरे म्हटलेलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्याही गड किल्ल्यावर उलटी बाहुली, कापलेली बाहुली, केस, निंबू मिरची त्यांनी लावलेली नाही. शिवाजी महाराजांचा स्वतःच्या मनगटावर आणि मावळ्यांच्या स्वामीनिष्ठेवर भरोसा होता. शिवाजी महाराजांनी वर्णसंकर घडवलेला आहे. जो धर्म सांगत होता की वर्णसंकर हा अधर्म आहे, वर्णसंकर करणाऱ्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा होती, ब्राह्मणाची हत्या करणाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा होती. शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या आड जो जो येईल त्याचा धर्म पाहिलेला नाही. धर्मग्रंथांची पुस्तकं गुंडाळून त्यांनी स्वराज्य उभं केलेलं आहे, लक्षात घ्या. सिंधुबंदी होती धर्मामध्ये, म्हणजे समुद्र प्रवास, पाण्यातून प्रवास, नौकानयन हे निषिद्ध मानलं गेलेलं होतं. आपल्याला माहित आहे, जेव्हा टिळक हे इंग्लंडला गेले, त्यांनी समुद्र प्रवास केला, म्हणून भारतात परत आल्यानंतर त्यांना शुद्ध व्हावं लागलं, प्रायश्चित्त घ्यावं लागलं. त्यांनी घेतलं. शिवाजी महाराजांनी असं काही घेतले नाही. शिवाजी महाराजांनी आपल्या आईची स्वर्णतुला महाबळेश्वरला 1668 मध्ये केलेली आहे. त्या दिवशी सूर्यग्रहण होतं. मान्यता अशी होती की सूर्यग्रहामध्ये स्त्रियांनी बाहेर निघू नये. शिवाजी महाराजांनी स्वर्णतुला केली, म्हटलं मी. सूर्यग्रहणाच्या पर्वणीवर स्वर्णतुला केलेली आहे. पर्वणी म्हटलेला इतिहासकारांनी त्या दिवसाला शुभ म्हटलेला आहे. शिवाजी महाराजांचा दुसरा मुलगा म्हणजे युवराज राजाराम राजे पालथे जन्माला आले. पालथे जन्माला येणं हा अशुभ संकेत आहे, म्हणून त्यावेळेस दरबारामध्ये घबराट पसरलेली होती. शिवाजी महाराजांना कसा समाचार द्यायचा. शिवाजी महाराजांना बातमी कळली, तेव्हा शिवाजी महाराजांचं वाक्य पहा काय होतं. मुलगा पालथा जन्माला आला, तो दिल्लीची पातशाही पालथी घालेल, हा त्यांचा कॉन्फिडन्स आहे. हा कॉन्फिडन्स आहे, म्हणूनच ते स्वराज्य उभं करू शकले. ते जर नवस सायास, कसं करू बापा, असं करू बापा, ह्या देवाजवळ जाऊ काय, त्या देवाजवळ जाऊ काय, अशा विचारांचे असते तर स्वराज्य कधीच जन्माला आलं नसतं. शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरण हे सहिष्णू वृत्तीचं होतं. त्याचं एक महत्वाचं उदाहरण तुम्हाला सांगतो. शिवाजी महाराजांनी वेळ प्रसंगी आदिलशाहीला मदत केली आहे आणि आदिलशाहीने शिवाजी महाराजांना मदत केलेली आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या प्रशासनामध्ये वेगवेगळ्या लोकांना, वेगवेगळ्या जातीच्या, वेगवेगळ्या धर्माच्या, वेगवेगळ्या पंथाच्या लोकांना आपल्या प्रशासनामध्ये घेतलेला आहे. त्यांनी कधीही कट्टरता दाखवलेली नाही. आपल्या फौजेला पाठवून एखादं धर्मांतरण करून घेतलेलं नाही. दुसऱ्या जातीच्या लोकांना त्रास दिलेला नाही. तुम्ही हिंदू धर्मामध्ये या म्हणून कधी बळजबरी केलेली नाही. परंतु शोषित पीडित जो जो कुठे भेटत असेल तिथे त्यांना संरक्षण देण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. हे शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरण